टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। महाराष्ट्रातील काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची आज दिल्लीत एक महत्त्वाची बैठक स्वतः राहुल गांधी आणि राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे घेणार आहे। माझ्यासोबत नागपूरचे जिल्हाध्यक्ष विकास ठाकरेजी आहेत। विकास भाऊ, तुम्ही त्या आजच्या बैठकीला जातात? हाँ, आज बैठक आहे दुपारी 3 वाजता आणि मला वाटतं राज्यातले सर्व अध्यक्ष आणि इतर राज्यातले सुद्धा अध्यक्ष असतील त्यांच्याशी आमचे अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुनजी खरगे साहेब आणि विरोधी पक्षनेता राहुलजी गांधी साहेब हे चर्चा करण्यात आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये संघटनेची कशी बळकटी मिळेल आणि जिल्हाध्यक्षांना एक्झॅक्ट काय करायला पाहिजे पक्षाचं संघटन वाढवण्यासाठी, सामान्य जनतेपर्यंत जुळण्यासाठी यावर मार्गदर्शन करणार आहे आणि म्हणून सगळे जिल्हाध्यक्ष उत्सुक आहे, जायला सगळे दिल्लीला जात आहे। या बैठकीमध्ये ही बैठक विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी घेणं अपेक्षित होतं, नंतर होते आहे। ही जो पराभव झाला विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचंही आत्मचिंतन केलं जाणार या बैठकीत? नाही, असं आहे की ही प्रक्रिया चालत असते आधी आणि नंतर, परंतु मला वाटतं की ही चांगली गोष्ट आहे की हायकमांड डायरेक्ट जिल्हाध्यक्षांशी बोलत आहे। त्यांना कळून येईल की जिल्हाध्यक्षांची किती मोठी जबाबदारी असते। त्याला जिल्हा सांभाळावा लागतो, जिल्ह्यातले आंदोलनं पार पाडावे लागतात, जिल्ह्यात जितके काँग्रेसचे नेते आहेत त्या सर्वांना एकत्रित एक संघ करून काम करावं लागतं। जो जिल्हाध्यक्ष काम करेल त्याच्या विरोधातही असेल त्यांनाही त्याला सांभाळावं लागतं आणि अशा परिस्थितीत जिल्हाध्यक्षाचं महत्त्व इतकं असतं की ज्या जिल्ह्यात 6 विधानसभा 1 लोकसभा असेल ते सर्व जबाबदारी त्याची असते आणि ती जबाबदारी पार पडत असताना अनेक लोक नाराज होतात, अनेक लोकांना संधी मिळत नाही, हे सगळे प्रकार असतात। अनेक लोक त्या काम करतात त्याच्या मागे लागतात। तर मला वाटतं की या पार्श्वभूमीवर एक्झॅक्ट जिल्हाध्यक्षांनी काय करायला पाहिजे त्यांचेसुद्धा विचार ऐकले जाणार आहे। तर हे सर्वांसाठी आणि काँग्रेससाठी चांगलं आहे की जिल्हाध्यक्ष तळागाळातली माहिती ही हायकमांडपर्यंत पोहोचू शकतील। तुम्ही काय मुद्दे मांडणार? महाराष्ट्राच्या उपराजधानीतले तुम्ही जिल्हा प्रमुख आहात, काय मुद्दे मांडणार? मी जिल्हा प्रमुख आहे आणि आमचे अंतर्गत जे मुद्दे आहे आम्हाला कशा पद्धतीनं काँग्रेसनी काम करायला पाहिजे आता या परिस्थितीत आम्ही सामान्य लोकांशी कसे जुळू शकू, सामान्य लोकांचे प्रॉब्लेम पक्षाच्या माध्यमातून कसे सोडवू शकू या सर्व विषयांवर मी तिथे बोलणार आहे। याचा फायदा होईल या बैठकीचा? किती वर्षानंतर ही बैठक तुम्ही थेट जिल्हाध्यक्ष हायकमांडशी चर्चा करताय? मला तर वाटतं ही पहिल्यांदाच आम्ही चाललो आहे, परंतु अशी बैठक नसली तरी राहुलजी गांधी खरगेजी यांच्याशी जिल्हाध्यक्ष जाऊन बसतात वैयक्तिक आणि आपल्या जिल्ह्याची माहिती देऊन चर्चा होत असते। परंतु ही सामूहिकरित्या होणारी सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक ही बरेच दिवसानंतर होत आहे। शेवटचा प्रश्न, महाराष्ट्रातले आणखी प्रमुख नेते यामध्ये असणार आहे का जिल्हा अध्यक्षांच्या व्यतिरिक्त? ती माहिती मला नाही, प्रांताध्यक्ष असणार आहे असं माझं आताच बोलणं झालं, ते राहणार आहेत। इतर नेत्यांविषयी मला काही माहिती नाही। नक्कीच विधानसभा निवडणुकीत जो पराभव झाला त्यानंतर काँग्रेस खडबडून जागी झालेली आहे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनीती आखण्यासाठी काँग्रेसची आज दिल्लीत जिल्हा प्रमुखांसोबत हायकमांडची एक महत्त्वाची बैठक। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।